मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र 10% दिलेलं आहे। ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावं अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी। आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अपयश आलं। ही वस्तुस्थिती आहे। काही लोक गेली त्याच्या विरोधामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये महाविकास आघाडी ज्या पद्धतीने बाजू मांडण्याची आवश्यकता होती त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना अपयश आलं। ही वस्तुस्थिती आहे आणि ज्या पद्धतीने त्या आरक्षणासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते, लक्ष द्यायला पाहिजे होतं, दुर्दैवाने तशा प्रकारचं ते झालं नाही। आणि पण मी मुख्यमंत्री पुन्हा झाल्यानंतर आरक्षण मात्र 10% दिलेलं आहे। त्यामुळे मराठा समाज बांधव भगिनींना माझी एकच नम्र विनंती आहे की जे काही आम्हाला करता येईल ते समाजासाठी आम्ही केलं आहे, यापुढेही करू। परंतु एवढंच आहे की समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होणार नाही। ओबीसी समाजाचं कुठलंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला मिळावं अशी मराठा समाजाची देखील भूमिका नाही आहे आणि ती नसावी। परंतु मराठा समाजाला म्हणजे कुणाचंही आरक्षण, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्यांचं आरक्षण कमी करून कुठल्याही समाजाला म्हणजे याचं काढून त्याला देणं हे खरं म्हणजे करताही येणार नाही। पण मराठा समाजाला जे काही करता आलं ते केलं आहे। यापुढे देखील त्यांनी जे योग्य आहे, जे आपल्याला कायद्याच्या चौकटीत बसून जे देण्यासारखं आहे, कायद्याच्या चौकटीमध्ये नियमामध्ये बसून आपल्याला जे काही न्याय आहे मराठा समाजासाठी ती देण्याची भूमिका सरकारची आजही आहे। आणि म्हणून अनेक योजना ज्या ओबीसी समाजाला जे काही फायदे मिळत आहेत ते देखील मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून आर्थिक मराठा समाज जो आहे आर्थिक आणि सामाजिक मागासलेला आहे, त्यामुळेच आपण मराठा समाजाला आरक्षण 10% दिलं आहे आणि ते पुढे देखील टिकवलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे। आणि त्या उपर देखील ज्या काही सूचना येतील त्या सूचना देखील सरकार लक्षात घेईल। परंतु जे योग्य आहे, कायदेशीर आहे, जे नियमात बसणार आहे अशा प्रकारची जी काही मागणी असेल त्या बाबतीत सरकार आजही सकारात्मक आहे। आमची देखील आणि मुख्यमंत्री महोदयांची आमची चर्चाही झाली की जे काही देणं शक्य आहे पण कायद्याच्या चौकटीत बसून, नियमामध्ये बसून, कुणाचंही आरक्षण कमी न करता, कुणाचंही नुकसान न करता जे काही देणं शक्य आहे ते त्याच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे।